आता पितृपक्ष चालू आहे सध्या. कोणता पक्ष चालू आहे? पितृपक्ष. सर्वच मंडळी आपल्या आपल्या घरी आपल्या वाडवडिलाला जेवू घालतात, त्याला पितृपक्ष म्हणतात. काही ठिकाणी त्याला पितरपाठ म्हणतात. बरोबर आहे का नाही? तुमचे वडील तुमच्यावर संतुष्ट व्हावे, तुमच्या वडिलांनी तुमच्यावर कृपा करावी, याच्यासाठी तुम्ही पितृपाठ मध्ये आपल्या वाडवडिलाला जेवू घालतात. एक, तुमचा नेता तुमच्यावर प्रसन्न व्हावा यासाठी तुम्ही त्याच्या संग माग पुढे करता, त्याचे काम करता, त्याचे बॅनर लावता. का? माझा नेता माझ्यावर खुश झाला पाहिजे. लक्ष देऊन कीर्तन आहे का? पित्र खुश व्हायसाठी पितरपाठ आहे, नेता खुश व्हायच्यासाठी त्याचे कार्यक्रम अटेंड करावे लागतात. देवानं तुमच्याने माझ्यावर कृपा करावी याच्यासाठी तुम्ही आणि मी काय केलंय देवासाठी, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, जेने हा जीव दिला दान, हे काही तुमचं घर नाहीये. माणसाला एवढंच कळत नाही, मी असा मताचा महाराज नाही, राहा, पण हे तुमच्या बापाची प्रॉपर्टी एवढं ध्यानात ठेवा. बऱ्याचशा ठिकाणी असा अनुभव येतो, कोणाच्या घरी गेलं की महाराज ते बाकीचं काही बोलायचं तर हे सांग, महाराज ही जी 50 एकर जमीन दिसते ना तुम्हाला, हे आमची आहे. हे जे झुंबर आहे ना महाराज ते घराला, हे आम्ही कॅनडाहून आणले. अरे बाबा ऐक माझं, तू जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ही जमीन इथंच होती. एक, तुझा बाप जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ही जमीन इथंच होती. दोन, तुझा आजोबा जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ही जमीन इथंच होती. आजोबा मेलाय, बापही मेला, तुझ्या सुद्धा गौऱ्या मसनात गेला तरी जमीन अजून कोणी. पहिला तर मुद्दा असा आहे, तुम्ही येताना काय घेऊन आले म्हणून तुमचं हे सगळं म्हणता. आया था नंगा, कबीर महाराज आया था नंगा जाएगा बिनंगा. अरे आल्यानंतर 25 दिवसानं 12 दिवसानं महिन्यानं तुम्हाला नाव भेटलं, तोपर्यंत नावही नव्हतं. काही म्हणतात आम्ही हिंदू आहे, काही म्हणतात आम्ही मुस्लिम आहे. तुमच्या व्यवस्थेसाठी पाडलेले हा जाती आहे, तुम्ही तुमच्या व्यवस्थेसाठी केलेला हा जातीवाद आहे. मग एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय, इथून कोणी काही घेऊन गेलं नाही. काय प्रमाण महाराजांचं गोड आहे. आजा मेला पलजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पलजा मेला, बाप मसना गेला. हे देखत देखत ना तू पंतू, तोही पैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे. आपला आजा गेलाय, पंजा गेलाय, बापाही गेलाय, आपली आता वेळ आलेली. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. एक निष्ठता परमात्मा ठेवा. दुष्काळ पडला, एका माणसाकडे 50 एकर जमीन होती. किती जमीन होती? 50 एकर जमीन. आता दुष्काळ पडला, शेतामध्ये पीक आहे, काय करावं, विहिरीचं पाणी आटलंय म्हणून बोर घ्यायचं ठरवलं. त्यानं काय घ्यायचं ठरवलं? बोरची मशीन बोलवली, बोर सुरू झाला, पण 20 फूट खाली गेल्यानंतर तो थांबायचा आणि परत बोर उचलायचा आणि दुसरीकडे घ्यायचा. असे त्यानं अख्ख्या शेतामध्ये खड्डे केले. पण कितीचे खड्डे केले? 20-20 फुटाचे. किती फुटाचे? 20-20 फुटाचे. जमीनही वाया गेली एक, पैसेही वाया गेले दोन. 20 फुटाचा खड्डा खाल्ला, त्याच्यामुळं पाणी सुद्धा लागलं नाही. तसं माझी विनंती गड्यांनो, या देवाच्या मागं लागण्यापेक्षा, या साधूच्या मागं लागण्यापेक्षा मी थोडस अतिशोक्ती करून बोलतोय महाराज, स्वाभिमानानं बोलतो. माझा स्वभाव आहे. सांगू का तुम्हाला, महाराष्ट्रातल्या लोकांचा जेवढे काही, ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्यांच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे, ज्यांच्या कपाळाला बुक्का आहे, अशा माणसाचं तरी मस्तक पांडुरंग परमात्मा सोडून आणि ज्ञानोबराय सोडून दुसऱ्याच्या चरणावर नाही गेलं पाहिजे महाराज. मग तुम्ही सुद्धा कोणाचंही दर्शन घेता, एखाद्या ठिकाणी एखादा संत महात्मा असला त्याचं दर्शन घ्या, पण त्या महात्म्याकडे गेल्यानंतर त्या महात्म्या सुद्धा तुम्हाला ज्ञानोबराय तुकोबराय दिसले पाहिजेत महाराज. आपल्या लोकांचं असं झालंय, आपल्याला जर्सीचं दूध प्यायची सवय झालेली आहे. आपल्याला काय झालेली आहे, घरी काम देणू काय, पण जर्सीची दूध प्यायची सवय झालेली आहे. महाराष्ट्रात एवढे दिग्गज कीर्तनकार आहे. आता मिश्राजींची कथा झाल्यानंतर एका जाणकार माणसाची माझी चर्चा झाली. म्हणे महाराज, आस्था चॅनलवरचे जेवढे काही कथाकार आहे, लक्ष देऊन कीर्तन आहे का बरं, मी खूप सावधतेनं बोलतोय. आस्था चॅनलवरचे जेवढे काही कथाकार आहे, त्यातले 2-4 महात्मे जर सोडले ना, तर बाकीच्या कथाकारांना सच्चिदानंद रूपाय हा सुद्धा श्लोक म्हणता येत नाहीये. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती आदी हा सुद्धा श्लोक म्हणता येत नाहीये. महाराष्ट्रात जेवढे कीर्तनकार हुशार आहेत, जेवढं त्यांचं वक्तृत्व आहे, तेवढं जगात कोणाच नसेल एवढी ताकद आहे महाराज. पण महाराष्ट्राचा स्वभाव एक वाईट आहे, आपल्या लोकायला ते कधीच ऍक्सेप्ट करत. 15 दिवस वृंदावनला होतो.
विश्रांतीसाठीच गेलो होतो, म्हणलं कुठं राहण्यापेक्षा चला देवभूमीत राहू. मी प्रत्येक महाराजांचा आश्रम तिथं पाहिला किशोर भाऊ. एकाही महाराजांचा आश्रम मला असा दिसला नाही की तो 500 कोटीच्या कमी आहे. एकाचं मंदिर 200-200 300-300 कोटी रुपयाचं आहे. महाराष्ट्रात मला तुम्ही एखादा महाराज दाखवा, एखादा, की तो 500 कोटीचा मालक आहे म्हणून. आणि नंतर माझ्या लक्षात आलं भारतामध्ये सर्वात जास्त जर ते कथाकार पैसा नेत असेल तर कुठून नेतात माहितीये का? ते फक्त महाराष्ट्रातून नेतात. कुठून नेतात? महाराष्ट्रातून. आपले लोक तुम्हाला कुठंच कामाला सापडणार नाही. आपले लोक तुम्हाला कुठंच कामाला सापडणार नाही. पण महाराष्ट्र एक राज्य असं आहे की भारतातले सगळे लोक आपल्या तिथं कामाला आहे महाराज. मला तर विशेष वाटतं, मागच्या हिवाळ्यामध्ये मी घरी असताना काही माणसं रगी काय आले होते नेपाळची. रगी घ्या रगी. आमच्या शेजारच्या काकूने रगी घेतल्या, सर्वच लोकांनी रगी घेतल्या. आमच्याही काकूने 4-5 रगी घेतल्या. मी तिला म्हणलं केवढ्यात एक रग घेतली? अरे नाही रे म्हणे महाराज, उधार घेतली. म्हणजे कशी घेतली? उधार घेतली. म्हणलं काही ऍडव्हान्स दिले का? काही आधार कार्ड पॅन कार्ड काहीच दिलं नाही म्हणे. काही कोरा चेक घेतला का? अजिबात नाहीये. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं नेपाळचा माणूस महाराष्ट्रातल्या एका छोट्या जिल्ह्याच्या एका खेड्यागावामध्ये रगी विकायला येतो आणि तो 4-4 महिन्या अगोदर महिलांना रगी उसण्या उधार देतो आणि सांगतो मी गुढी पाडव्याला आलं की तुमच्याकडून पैसे घेऊन जाईल. नेपाळच्या लोकांना सुद्धा माहिती आहे महाराष्ट्रातले लोक सगळं काही करू शकतात पण कोणाचा विश्वासघात करू शकत नाही. ही ताकद आहे महाराज. कोरोना झाला त्यावेळेस 20 लाख लोक बाहेरचे होते आपल्या पुण्यामध्ये. माझ्यावर बऱ्याचशा लोकांनी ऍक्सेप्ट घेतला. मी त्यावेळेस बोललो होतो की अख्ख्या महाराष्ट्राला कोरोना पाहिजे होता, फक्त पुणे जिल्ह्याला नव्हता पाहिजे. त्याचं कारण अख्खा महाराष्ट्र जगवली एवढी ताकद नुसती पुणे जिल्ह्यामध्ये महाराज. खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही 16 पहा, अख्खा ज्ञानोबा आहे तुकोबरायचा 16 नुसता पुण्यात बसतो तरी लोक जेवायला भेटत नाही महाराज. किती मोठी ताकद आहे पुणे. पुणे तिथे काय उणे याचं कारणच असं आहे कारण या लोकांवर संस्कारच सेवा करायची झालेली आहे. विठाला काहीतरी एक निष्ठता तुकोबराय सांगता सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. त्या पांडुरंगाला का करा आपलंस विटेवरी ज्याची पाऊले समान तुझी एकदान शूरदाता. तो देण्यासाठी काय समर्थ आहे. तो हा देवाचाही देव बळिया माझा. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले जो जागा. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, सर्व गोष्टी त्याच्याकडे आहे. म्हणून त्याला सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. आणि त्याला जर जीवनामध्ये आपलंच नाही केलं तर नाही तरी गेला जन्मवाया. आणि ज्याच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहात तो संसार, त्या संसारातल्या सगळ्या गोष्टी किती जरी प्रयत्न केले तर तुमच्या जीवनामध्ये परिपूर्ण. जीवनाचं सार कशामध्ये आहे? मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता काय आहे या अभंगामधून ट्रबल कमी कर थोडा याचा. जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला सांगत आहेत जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. सर्व मंडळीला ज्ञातेप्रमाणे सर्वांचे पाठ आहेत. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातील. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला काहीतरी सांगत आहेत. पहिलं तर प्रश्न असा निर्माण होतो, एक साधक तुकोबरायकडे गेले, बाबा आम्ही तुम्हाला विचारलंच नाही तर सांगता कशाला? हा महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही तुम्हाला विचारलंच नाही तर सांगता कशाला? शास्त्र असं सांगतं काही गोष्टी नाही विचारलं तरी सांगत जा, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगत जा, काही गोष्टी माहित असल्या तरी सांगत जाऊ नये आणि काही गोष्टी अधिकार असल्याशिवाय सांगत जाऊ नाही. तुम्ही रस्त्याने प्रवास करताय, रस्त्याने तुम्हाला रात्री मुंबईला जायचं, रात्रीची वेळ 2 वाजलेले, सगळं गाव झोपलेलं आहे, धाबे बंद आहे, हॉटेल बंद आहे आणि तुम्हाला पनवेलला जायचंय. पनवेल इथून 60 किलोमीटर आहे, 70 किलोमीटर आहे, घाटाचा रस्ता आहे. रात्री हे मार्गदर्शन ड्रायव्हरला माणसं करतात का रस्त्यावरच्या पाट्या करतात? हो कोण करतय? पाट्या करतात. पाट्या तुम्हाला आणि मला सांगतात हे बाबा गाडी सावकाश चालव. इथं काय धोक्याचं वळण नाही, गाडी सावकाश चालव, घाट प्रारंभ होत आहे. बसणाऱ्या सर्व मंडळीला फक्त एवढंच सांगायचं, चांगलं मार्गदर्शन जर सजीव माणसाला निर्जीव पाट्या करत असेल, लक्ष देऊन ऐका बरं कीर्तन, चांगलं मार्गदर्शन जर सजीव माणसाला निर्जीव पाट्या करत असेल तर चांगलं मार्गदर्शन चांगल्या माणसाने चांगल्या माणसाला काय करू नये. समर्थ रामदास स्वामीजींचं एक पद आहे, मनाच्या श्लोकामध्ये ते सांगतात, जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. तुकोबराय सांगतात हे बाबांनो तुम्हाला गरज नाही आम्ही काही सांगायची, तुम्हाला इच्छा सुद्धा नाही ऐकायची, पण सांगणं आमचा धंदा आहे. सांगत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जरुसे साच भावे वर्तया, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग,
उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. प्रमाण घ्या तुम्ही. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. तुलसीदासजी सांगतात, संत हृदय नव नीत समाला, संत हृदय नवनीत समान हो. ऐका ना दादा, नवनीताहीपेक्षा साधू संतांचा अंतःकरण आहे आणि त्यांचं जीवन फक्त आणि फक्त तुमच्या कार्याकरता, तुमच्या कल्याणासाठी. 3 गोष्टी मी नेहमी सांगत असतो. माणसाला प्रगती सहन होत नाही, 1. माणसाला प्रगती सहन होत नाही, 1. कुत्र्याला गती सहन होत नाही, 2. आणि साधू संताला तुमच्या आणि माझ्या अधोगती सहन होत नाही महाराज. अरे तुमच्या आणि माझ्यासाठी यौवनांगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. रस्त्यानं चालताना जर पुढच्या गाडीच्या माणसाचा थुक्का जर अंगावर उडाला तर आपण त्याला डायरेक्ट बोलतो, अबे तुला दिसत नाही का, आंधळा आहे का तू. सहज जरी थुंका उडाला तरी आपली ही पात्रता आहे बोलण्याची. नाथ बाबाच्या अंगावर जाणून बुजून तो यौवनांगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. साधू संतांच्या अवताराचं कार्य तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी. लक्ष देऊन ऐका. माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला सावध करत आहे. सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. ए बाबा नो, एवढा गोड नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. कधीतरी आपण आपल्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजे. कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठे, या सगळ्या गोष्टी मनुष्य विसरून गेलेला आहे. माफी मागून एक वाक्य बोलू का. माणसाची धावपळच कशासाठी चालू आहे अजून कळलं नाही माणूस. ज्याच्याकडे पैसे नाही तेही धावतय, ज्याच्याकडे पैसे ते सुद्धा धावतय. ज्याला कीर्तन नाही तेही परेशान आहे, ज्याला कीर्तन आहे ते सुद्धा परेशानच आहे. ज्याला गाता येत नाही तेही परेशान आहे, ज्याला चांगलं गाता येतं ते सुद्धा परेशान आहे. ज्याचं लग्न झालं तेही टेन्शन मध्ये, ज्याचं होत नाही ते त्याच्यापेक्षा टेन्शन मध्ये. नेमकं चाललंय काय काही कळत नाही. फक्त चाललंय कशासाठी. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर मानवी देहाला आपण नेमकं आलोय कुठून, काय करायचं सगळं विसरून गेलो. आम्हाला असं वाटलं होतं कोरोनाच्या काळानंतर लोक परमार्थिक होतील, देवदेव करतील, धार्मिक होतील. असं मुळीच झालं नाही महाराज. कोरोनाच्या नंतर लोकांच्या मनामध्ये मेमरीमध्ये असे शार्प बसले. लोकांना माहिती आता कोणताही रोग कधी येऊ शकतो, त्यामुळं खाऊन घ्या नाही तर पिऊन घ्या. माझ्याकडे इनोव्हा गाडी आहे. मी त्या दिवशी गाडीचं ब्रेक पॅड का काहीतरी खराब झालं म्हणून गाडीकडे गेलो होतो, म्हणजे शोरूमला गेलो होतो शिरोई टोयोटा इथं पुण्यामध्ये. तर त्या मॅनेजरशी माझी चर्चा सुरू झाल्यानंतर ते महाराज सांगू लागले, म्हणे महाराज सर्वात जास्त जर गाडी कधी विकल्या गेली तर कोरोनाच्या काळामध्ये गेलेली आहे. जमिनीचे सगळ्यात मोठे भाव जर केव्हा वाढले ते कोरोनाच्या काळामध्ये वाढलेले. तुम्ही पहा, लोकांनी ठरवून घेतलं आता तसंही मरणच, मग गाड्या घेऊन मरू ना. मग माझं एक मत आहे, माणसाला तसंही मरणच आणि असंही मरणे. मग मानवी देहाला प्रत्येक जीवन परमार्थ करून का मरू नये महाराज, देवदेव करून का करू नये. एक सांगू तुम्हाला, आज उत्तमरावांच्या पुण्यतिथीला निमित्त सर्व जमा झालेल्या मंडळींना माझी विनंती आहे, इथं बसल्या बसल्या कीर्तनकारासमोर माना नका हलवत जाऊ. कारण तुम्ही दररोज 1 वर्ष श्राद्ध ऐकता. कीर्तन लक्ष देऊन ऐका माझं. कीर्तनाला बसल्या बसल्या हाही विचार जीवनामध्ये करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजेत महाराज. मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझं वर्ष श्राद्ध घातलं पाहिजेत. मी तर या मताचा महाराज आहे. तुम्ही जेवढे काही मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे तेवढं एवढं चांगलं जगू नका की तुमच्यासाठी तुमचा पुणे जिल्हा रडल, पण कमीत कमी आपला मावळ तालुका आपल्यासाठी रडला पाहिजे याची तर तयारी प्रत्येकाने केलीच पाहिजे. बरं नका का तालुका रडेनं, कमीत कमी आपलं गाव. आता याच्यापेक्षा जास्त सबसिडी द्यायला मी का सरकारमध्ये का काय तुम्हाला, आता याच्यापेक्षा अजून काय सबसिडी देऊ. आपलं गाव आपल्यासाठी रडो एवढं तर चांगलं कार्य करा. आता याच्यापेक्षा सबसिडी नाही. नका का गाव रडेनं, कमीत कमी तुमचे नातेवाईक तर रडाव. बरं जाऊ द्या नातेवाईक, कमीत कमी घरचे. काही काही माणसं एवढे दळभद्री असतात की त्यांचे घरचे म्हणताय कधी मरण तर बरोबर. लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहू एवढे दिवस जगूच नका गड्यानं.
या संप्रदायामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही क्रांतिकारी लोक होऊन गेले त्यांच्या जीवनचरित्राचा जर अभ्यास तुम्ही केला ना, तर प्रामुख्यानं प्रत्येकाच्या एक गोष्ट लक्षात येईल. ज्ञानोबरायचं जीवन पहा, तुकोबरायचं जीवन पहा, नाथबाबाचं जीवन पहा, नामदेवरायचं जीवन पहा, वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन पहा, संभाजी राजांचं जीवन पहा, स्वामी विवेकानंदाचं जीवन पहा. जेवढे काही क्रांतिकारी देशभक्त संत महानुभाव या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, त्यातला कोणताच महात्मा 100 वर्ष जगला नाही. अगदी आयुष्य कमी आहे, पण काम एवढं सुंदर केलं, कार्य एवढं सुंदर केलं की अजून सुद्धा त्यांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळ. सिस्टीम सगळा कार्यक्रम ऑनलाईन चालू आहे, लाईव्ह सगळा महाराष्ट्र पाहतोय. लक्ष देऊन कीर्तन आहे का फक्त माझं? मग एवढं नियोजन केलं, प्रत्येक ठिकाणी बॅनर लावले, जेवणाची व्यवस्था सगळी ही केली. ही काही 2 दिवसाचं नियोजन आहे? नाही नाही, याच्यासाठी 1-2 महिने खर्च केले. मग सप्ताहाचं नियोजन करताय, घर कसं बांधायचं याचं नियोजन करता. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात, मग बसणाऱ्या मंडळीने आपल्या हिताचा सुद्धा विचार केला पाहिजेत. महाराज, आपण जाणार आहोत या गोष्टीचाही विचार केला पाहिजे. कधीतरी जीवनामध्ये कुठंतरी थांबायला शिकलं पाहिजेत. महाराज, अरे दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली होती. आपलं टक्कल पडलं तरी आपण घर सोडत नाहीये. योग्य वेळेत जर नाही थांबलं तर घर फुटतंय. तुम्हाला चांगलं माहिती आहे पुण्यावाल्यांना. मी काय सांगायची गरज आहे, कुठंतरी थांबलं पाहिजे. पांडुरंगाला जीवनामध्ये आपलंसं करा, विठ्ठलाला जीवनामध्ये आपलंसं करा. तुकोबाला असंही म्हणता येत होतं, सांगतो तुम्हासी बाजारे मसोबा नाही नाही, सांगतो तुम्हासी बाजारे खंडोबा अजिबात नाहीये. दुसऱ्या देवाचं नाव तुकोबाने घेतलंच नाही. याचं कारण असं आहे, तुम्ही ज्या देवाला तुमचं दुःख सांगणार आहे, तो दुःख दूर करण्यासाठी तो देव कसा असला पाहिजे, सक्षम असला पाहिजे. बाकीच्या देवाचा विचार मी सांगण्यापेक्षा तुकोबराच्या भाषेत ऐका. सेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते केते, आपुल्या पोटाशी रडते, मागुते सीते अवधान. आपुले इच्छा आणि कापिडी, जे स्वतःच्या पोटाची थळकी भरू शकत नाही, ते तुमची आणि माझी काय अपेक्षा पूर्ण करतील. हल्ली लोकांचं काय झालं माहितीये का, चॉईसनुसार देव झालेले, चॉईसनुसार मंत्र झाले, चॉईसनुसार महाराज झाले. मला तर विशेष वाटतं आता सध्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये महादेवाला चांगले दिवस आलेले आहे. महाराज, त्या प्रदीप मिश्रामुळे, शिवमहापुराणामुळे एवढं महादेवाची भक्ती वाढली. महाराज, बेल महाग झाले हो या महिला मंडळीमुळं. चांगली गोष्ट आहे मायानो, तुम्ही महादेवाची सेवा करता याविषयी माझं दुमत नाही, चांगली गोष्ट आहे. एक सांगू, थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाला जातात ही धर्मासाठी चांगली गोष्ट आहे. महाराज, थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाला जाता ही धर्मासाठी चांगली गोष्ट आहे. पण मायानो, सकाळी 4 वाजता तुम्ही गरम पाणी घेऊन महादेवाला जाता, त्याला सर्दी व्हायची वेळ आली. बरं, तुम्ही थोडं पाणी कमी करा आता. ठीक आहे, पाणी घालता याविषयी माझं दुमत नाही, पण घरच्या महादेवाला कमीत कमी चहा तर पाजाव, हा एक मुद्दा आहे ना. आणि पत्नीसाठी महादेव म्हणजे तुकोबरायची भाषा आहे. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. हल्ली वार बदललं की देव बदलायची सवय झाली. सोमवार आला की शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वददा शिवनाम, तयाना बाधे क्रोध काम, कैलास राणा, शिवचंद्र मोळी, फणींद्र माता, मुगडे जळ. बस, सोमवार गेला की मंगळवार परत देवीचा दिवस. मंगळवार जात नाही तर बुधवार परत एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि गावे गाम, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. बस झालं. बुधवारचे रात्रीचे 12 वाजत नाही तर लगेच निघाला हा कुठं, अक्कलकोटला. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. कसं जमलो महाराज. गुरुवार संपत नाही तर शुक्रवार आलीच परत संतोषी माता. काय फुटाने पडाला, कुठून आली बिचारी काही माहित नाही, पण आली. शुक्रवार संपत नाही तर जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती लोक उजागर. लगेच शरण जे हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. शनिवारचे 11 वाजत नाही त्याच्या अंगात येतं अहवाघ्या सोहवाघ्या प्रेम नगरा चॉईसनं लोक मोबाईल घ्यायचे. महाराज, चॉईसनं काय घ्यायचे, मोबाईल घ्यायचे, चॉईसनं कपडे घ्यायचे, चॉईसनं गाड्या घ्यायचे, चॉईसनं सगळं काही घ्यायचे.
आता महाराज सुद्धा चॉईस न घेतात, हे विषय झालंय महाराज. अजून कितीकच दिवस अवघड येतात, पुढं काही सांगता येत नाही. पूर्वी सप्ताह ठरल्यानंतर लोक म्हणायचे हो ते महाराज खूप तपस्वी, त्यांचं कीर्तन घ्या. काही म्हणायचे ते महाराज खूप चांगलं बोलतात. आता लोकांची मेंटॅलिटी अशी झालेली आहे की जो युट्यूबर आहे तोच कीर्तनकार, बाकीचे का म्हशी वळतात का मग? अरे असं नाहीये बाबांनो. 10 वर्षापूर्वी युट्यूब नव्हते म्हणजे मग का कीर्तनकार नव्हते का? मी तरी स्पष्ट बोलणारा कीर्तनकार आहे महाराज. ज्या गोष्टीचं मार्केट जास्त ती गोष्ट बहुतांशी 100% खोटी असते बाबा. काय असते? खोटी असते. तुम्ही कधी तुमच्या मावळमध्ये असं एखाद्या सोनाराच्या दुकानात दौंडी दिली का? ऐकलं? ऐका ऐका, माझ्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे, गरम पाणी अंगावर घेतलं तरी कलर जात नाही, असं कधी सोनार म्हणला? नाही नाही नाही. सोनाराला प्रचार करायची गरज पडत नाही. गरज कोणाला पडते? बँटेक्सला. कोणाला पडती? बँटेक्सला. तुम्ही बघितलं असता आस्था चॅनलवरती एक लक्ष्मी यंत्र देतात महाराज. 2000 रुपयाचं लक्ष्मी यंत्र घेतलं की 2 वर्षात तू कोट्याधीश होणार. खरं सांगा, 2000 रुपयाचं लक्ष्मीचं यंत्र घेतल्यानंतर माणसं श्रीमंत झाले असते. तो जो ऐकतो त्याला लक्ष्मी यंत्र विकायची गरज पडली नसती. म्हणून लक्ष देऊन कीर्तन ऐका. कधीतरी मानवी देहामध्ये जीवन जगत असताना साधनेचाही विचार जीवनामध्ये केला पाहिजे. तुकोबराय सांगतात की मी तुम्हाला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. ऐका ना बाबा, त्या पांडुरंगाला जीवनामध्ये आपलंसं करा. आणि ज्याच्यासाठी तुम्ही आले आहात ती जर गोष्ट जीवनामध्ये नाही केली तर नाही तरी गेला जन्म वाया. ज्याच्यासाठी आलेले आहात ती गोष्ट जर जीवनामध्ये नाही केली तर माणसाचं जीवन वाया जातं. तूने जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया. आवाज कमी कर. अमृत को छोड़ा पीता शराब तू, हरि भजन को मुख मोड़ दिया. पैसों के खातिर करता मिलावट, नेकी और नीति को भूल गया. वो तूने जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया. गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जायचा रे. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे महाराज? वेळ आहे ना तोपर्यंत परमार्थ करून घ्या. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. थोडा वेळ तरी माझ्या देवासाठी देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ दिला तो तुमच्यासाठी वेळ देईल. बाकीचा या जगाचा जर कारभार पाहिला तर सुभाषितकार सांगतात धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहे शितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. ऐका ना दादा, जाणाऱ्या गोष्टीविषयी खंत करूच नका. आहे त्या गोष्टीविषयी सत्य साच खरे नाम विठोबाचे. सत्य तू फलकट तो संसार येथे सार 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 विठोबा. नाम तुझे सार असणाऱ्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. मी असे काही लोक पाहिले महाराज. श्रीराम फायनान्स म्हणून तुम्ही नाव ऐकून असाल. खूप महाराष्ट्राने देशामध्ये चांगलं प्रसिद्ध फायनान्स आहे. ते श्रीराम फायनान्सचे मालक त्या दिवशी त्यांची एक न्यूज पाहिली. दोघा नवरा बायकोनी त्यांची 5 का 6 हजार रुपयाची प्रॉपर्टी, 6000 कोटीची प्रॉपर्टी कर्मचाऱ्यामध्ये वाटून त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. काय घेतला? संन्यास घेण्याचा. ही इंडिओर गाडीची आपण पाहतो त्या फोर्ड कंपनीचे मालक, मला वाटतं ते जपानचे का कुठली तरी आहे. त्यांचंही त्या दिवशी युट्यूबवर मी पाहिलं. त्या दोघा नवरा बायकोनी त्या कंपनीचा राजीनामा देऊन मायापूर जे पश्चिम बंगालमध्ये आहे त्या मायापूरमध्ये 1200 कोटी रुपयाचं भगवान श्रीकृष्ण राधाराणीचं मंदिर बांधून तिथं ते भगवंताचं चिंतन करतायत. मला एक सांगायचंय, पैशानं माणसं समाधानी नाहीये, माणसं पदानही समाधानी नाहीये. असं कोण या जगामध्ये समाधानी आहे? समाधान फक्त आणि फक्त भगवंत चिंतनामध्ये महाराज. समाधान फक्त आणि फक्त भगवंत चिंतनामध्ये. समाधान या नावाची गोष्ट जी आहे ती संत संगतीमध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. पण ज्याच्यामध्ये समाधान आहे ती गोष्ट आपण करत नाही. आणि जिथं समाधान नाही तिच्या मागं पडल्याशिवाय राहत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. रात्रंदिवस तुम्ही प्रयत्न करताय पण काय झालं काही कळत नाही. सध्या तर वातावरण एवढं खराब होऊन गेलंय, लोक नुसते पळतायतच. का पळतायत काही कळत नाही, कशासाठी पळतात हे कळत नाही. आणि गर्दी सगळीकडे तेवढीच आहे बरं. तुम्ही वृंदावनला जा गर्दी तेवढीची, उज्जैनला जा गर्दी तेवढीची. कीर्तन कोणाचंही ठेवा गर्दी
तेवढीच आहे, दारूच्या दुकानावर सुद्धा गर्दी तेवढीच आहे, मांसाहाराच्या दुकानावर सुद्धा गर्दी. असं समजूच नका की तुम्ही पुरुषोत्तम पाटलाच्या कीर्तनाला गर्दी, अजिबात नाही. गौतमीच्या सुद्धा गर्दी तेवढीच आहे. गर्दी कुठं कमी झाली? दिवसांदिवस लोक परमार्थ फक्त हौशीनं करताय. वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला सुद्धा लोक हाय भाय करण्यासाठी जातात. बस बस हाय हाय, तसं नाही हो. वेळ भेटल्यानंतर कीर्तन नका ऐकू, वेळ काढून कीर्तनाला जात जा. वेळ भेटल्यावर परमार्थ नका करत जाऊ, वेळ भेटल्यानंतर आळंदीला नका येत जाऊ. दिवसातले काही दिवस ठेवत जा की ते फक्त आळंदीसाठी ठेवत जा, पंढरपूरसाठी ठेवत जा. हे कुटुंब एवढं भाग्यवान आहे महाराज, मला आनंद वाटतो. ह्या कुटुंबाने कमीत कमी 31 वर्ष कोकण दिंडीची सेवा केलेली आहे महाराज, बरोबर आहे का नाही? जे आळंदीला जाणारे जे भाविक आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणारे कुटुंब आहे. प्रत्येकानंच वारी करावं असं माझं मत नाहीये, पण चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा ही सुद्धा एक पंढरपूरची वारीच आहे ना महाराज. असं काही नाहीये. कीर्तनामध्ये कीर्तनकाराला जास्त पुण्य भेटतं, गायकाला अजिबात नाहीये. गायकाला जेवढं पुण्य तेवढंच कीर्तनकाराला आहे, आणि जेवढं कीर्तनकाराला आहे तेवढंच ऐकणाऱ्याला आहे महाराज. ऐकणाऱ्याला जेवढं आहे, गायकाला जेवढं आहे, पखवाजाला जेवढं आहे, बसणाऱ्याला तेवढं आहे, तेवढं सुद्धा कीर्तन संपल्यानंतर पत्तरवाळ्या उचलणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे. पुण्यात काही कमी जास्त नाही. सगळ्याच गोष्टी सर्वांना जमत नाही महाराज. काही नाही कीर्तन करायचं, काही नाही चांगल्या कार्यक्रमात काड्या करायच्या, ही सेवाच आहे महाराज. ही काय करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची परिवाहवशी. भावनाम या संसारामध्ये किती जरी प्रयत्न केले तर आतापर्यंत हा संसार कधी कोणाचा परिपूर्ण झाला नाही. माझे गुरुजी मला आवर्जून सांगतात, पुरुषोत्तम संसार म्हणजे केळीचं पाणी. कशाचं पाणी? केळीचं पाणी. आणि ते केळीचं पाणी शिवण्यासाठी मी तुम्हाला सुई दिला आणि दोरा दिला आणि सांगितलं, हे बाबा कीर्तन संपेपर्यंत मला केळीचं पाणी शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला जासाल तसं तसं ते फाटतं, शिवता येत नाही. संसारात असं वाटतं हे झालं की ते होईल, अजिबात नाही. ज्ञानोबरायच्या ओव्या चुकीच्या ठरतील. बा दुःखाचे केने सुटले, जे मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीचे घडले हाटे वेळेने, मृत्यू लोकी सुखाची कहाणी. ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंतरुण इंगळाच्या. बायबाप संसाराचं वर्णन करत असताना सर्व साधू संतांनी वर्णन केलंय. संसार दुःख मूळ चौकडे विंगळ, विश्रांती नाही कुठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. मग एवढा नाशिवंत जर संसार आहे तर त्या संसारामध्ये सत्य आणि साच फक्त भगवंताचं चिंतन आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, लागोनी पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बाकीचं काहीच करू नका. येत फलम नास्ति तपसाने योगेन समाधीना, हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. बाकीचे साधनं करू नका, तपाटन करू नका. प्रमाण जर घ्यायचं म्हणलं तर नाथ बाबा सांगतात, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना. कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा. परत आहे का, हेच माझी जोडून या कर शरणे का जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. जाण्याची गरज नाही कुठे, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल श्रम सुख होईल दुःखाचे, फक्त तयारी करा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश सकळांच्या पाया माझे दंडवत, कराल ते हित साच करा किंवा सत्य करा. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने भगवंत चिंतन करा. वेळ जीवनामध्ये वाया नका घालू. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा, कधी जाईल काही सांगता येत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा. संसाराविषयी प्रयत्न करू नका. संसाराविषयी प्रयत्न तुम्हीच केले असे थोडे काही. रावणात सारखा संसारिक तर जगात कोणीच नाहीये. कोटी घरे जेथे काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची, तुम्ही फक्त हिशोबच करा. आता 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाकडे. किती कोटी घरं सोन्याची होती? रावणाच्या एका चौकटीला 22 क्विंटल सोनं लागलं. किती लागलं होतं? आता 22 क्विंटल गुणिले 7 कोटी. मोबाईल मध्ये हिशोब करायचा असाल तर धुपनील नाही तर बॅटरी चढल, हिशोब लागणार. एवढा रावण श्रीमंत होता, दशग्रंथी होता, 6 शास्त्र 4 वेद मुखगत होते.
6 शास्त्र 4 वेद मुखतगत होते. भगवान शंकराचा 1 नंबरचा भक्त होता. रावणासारखा संगीतामध्ये तज्ञ कोणी नव्हता. 1 रावणासारखा भगवान शंकराचा भक्त कोणी नव्हता. 2 एवढं सर्व काही असताना तुकोबराय सांगतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी. मग रावणासारखा जर व्यक्ती संसारात अपूर्ण आहे तर आपल्यासारख्या लोकांनी संसाराची अपेक्षा करायची. तुमचं माझं असं झालंय, संसार करायला जाऊ तर वित्त नाहीये, संसार करायला जाऊ तर वित्त नाही, आणि परमार्थ करायला जाऊ तर चित्त नाहीये. तुकडोजी महाराजांची भाषा सांगू का? सांगा मी काय भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू एक, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय काहीच करू नका सांगतो तुम्हासी. तुकोबराय सांगतात बाकीचं काहीच करू नको, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जर इथं येऊन देवाचं चिंतन नाही केलं तर ठरलेलं आहे. मग पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजिती, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलेला आहे. म्हणून वेळ न वाया घालता देवाचं चिंतन करा. कल करे सो आज करो, आज करे सो अभी, शुभस्य शीघ्रम. चांगल्या गोष्टीला वेळ नका वाया घालू महाराज. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा. माणसाचं सगळ्या गोष्टी मागल्या. आता सर्वात स्वस्त जर या जगामध्ये काय झालं तर मरण झालेलं आहे महाराज. तुम्ही थोडा सर्वे केला तुमच्या लक्षात येईल, हल्ली कॅन्सरचे पेशंट खूप वाढायला लागले. हृदयविकाराचा तीव्र झटका कोणालाही यायला लागला. असं काही नाही, त्याला वय लागत नाही. 16 वर्षाच्या माणसाला अटॅक यायला लागलाय. ज्या माणसाने जीवनामध्ये चहा सुद्धा प्याला नाही त्या माणसाला कॅन्सर व्हायला लागला. याचं कारण असं आहे, जसं जसं आपण प्रगती करायला लागलो तसं तसं माणसाचं आयुष्य कमी झालंय महाराज. काय झालं? कमी झालं. मग कमी आयुष्यामध्ये जर तुम्हाला इथून तरुण जायचं असेल तर फक्त नाव धड करा सहस्रनामाची, देहे भव सिंधुसी थडी पावे. त्याला एकदा फक्त विनंती करा, नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ. ऐका, तुम्ही त्याला विनंती करा. आणि त्याला जर विनंती केली तर तुका म्हणे भार घातली यावरी, होईल काय वारी नारायण. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया गात निवाराया. फक्त त्याला म्हणावं लागतं, देवा आम्ही तुझे दास आहोत, देव माझा मी देवाचा, ही ज्याची धारणा झाली रे झाली. मग तुम्ही त्याचं काळ वेळ नाम उच्चारिता नाही. देवाच्या चिंतनासाठी आंघोळ लागते असं काही नाही. देवाच्या चिंतनासाठी तुम्ही कोणत्या जातीत धर्मात जन्माला आले अजिबात नाहीये. देवाच्या चिंतनासाठी तुम्ही किती शिकले याला काही घेणं नाहीये. अरे मातंग भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता, तिचा सुद्धा भगवंताने जर उद्धार केलाय तर तुमचा आणि माझा निश्चित उद्धार करेल. पण एवढं सांगून जर आपल्या लक्षात नाही आलं तर मग महाराज सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया. मी परत परत तुम्हाला हात जोडून विनंती करतो गड्यांनो, गेलेली सत्ता तुम्ही प्रयत्न केल्यानंतर कमवू शकता, गेलेला पैसा तुम्ही प्रयत्नाने कमवू शकता, सगळं परत परत मिळेल. पण लाईफ इज नॉट वन्स मोर. 1 मिनिटाचं आयुष्य जरी गेलं ना महाराज, 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही हो. मला तर देवाचे उपकार माना वाटतात की मरणाच्या ठिकाणी कोणाचा वशिला चालत नाही महाराज. देवाने उपकार केले. जर यम मॅनेज झाला असता ना महाराज, यमाच्या ठिकाणी काही खोके फिके चालले असते ना, खरं सांगतो हे मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते. यम न्यायाला आल्यानंतर याने डायरेक्ट कोरा चेक द्यायला असता, भाऊ तुला काय अमाऊंट टाकायची ते टाक, 5 वर्ष येऊ. पण इथं कोणाच्याच बापाचं चालत नाही. लोक म्हणतात हो डॉक्टर थोडा चुकीचा होता हो, डॉक्टर जर चांगला सापडला असता तर आमचे वडील वाचले असते. अरे ऑक्सिजनचं टँकर असून लोक वाचले नाही, रेमडेसिवीरचं टँकर असून लोक वाचले नाही. ज्याचं आलं त्याला जाण्याचे. अरे कीर्तनात लोक मारायला लागले, चहा पेता पेता गेला, अरे चहा पेतो, मरायला उशीर लागत. मग मरण्याच्या अगोदर माणसानं सावध झालं पाहिजे, चांगलं काम करा. मी तर या मताचा महाराज आहे. अरे कधीतरी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. यालाच माणूस म्हणतात महाराज. तुम्ही बाकीचा परमार्थ नका का कळेना तुम्हाला. अरे माणूस म्हणून माणसासोबत चांगलं वागलं, याच्या तुम्हाला वागाव कसं हेच कळत नाही तर परमार्थ कसा कळणार आहे.
एका गुंठ्यासाठी जर आपण लोकांचे खून करायला लागलो, आपल्याला भाऊ कळत नाही, आपल्याला बाप कळत नाही, आपल्याला कोणीच कळत नाहीये. पैशानं लोक एवढे आंधळे झालेले महाराज. नाते संबंध मी दररोज सांगतो तुम्हाला, पूर्वी लोकांकडे पैसा नव्हता गड्यांकडे, पूर्वी लोकांकडे तुमच्या माझ्यासारख्या गाड्या नव्हत्या, कपडे नव्हते. आज एका माणसाच्या कपाटामध्ये 150-150 ड्रेस आहे. मेल्यानंतर गौऱ्याची गरज नाही, नुसता ड्रेसवर टाकला फुकला तरी जमतो, एवढे कपडे लोकांकडे. पूर्वी लोक कपडे नव्हते घालायला. माझे आजोबा मरण पावले, खोटं सांगत नाही. माझे आजोबा सांगायचे, आपल्या गल्लीमध्ये एका शावकाराकडे एक शर्ट होतं म्हणे पुरुषोत्तम, आणि तेच घालून जायचं. आम्ही 7 जणांनी एका शर्टावर लग्न केलं म्हणे. एवढी गरिबी, गव्हाची चपाती पायाला भेटून नव्हती, खायचं काय. पण त्या काळामध्ये विचाराची बैठक जेवढी चांगली होती तेवढी 2023 मध्ये नाही राहिली महाराज. खरंच सांगतो तुम्हाला, मी तर नेहमी सांगत असतो, परमार्थ असो, राजकारण असो, व्यवहार असो, प्रत्येक ठिकाणी वातावरण खूप खालावलेलं आहे महाराज. राजकारणाचं खालावलं, परमार्थाचं सगळीकडचं वातावरण आहे. अहो महाराज, लोकांची तारीख सुद्धा लोक प्रेमाने घेत नाही हो. आता युट्यूब मुळे एवढं सोपं झालं, महाराजाच्या घरी जायची गरज नाही, काही नाही. पूर्वी कसं होतं, एखाद्या कीर्तनकाराची तारीख घ्यायची असली की 2-4 लोक गाडी बैल करणार, त्याच्या घरी जाणार, मग महाराज गेलेले असणार, ते पायी येणार, मग 2 दिवस थांबून महाराजाची तारीख घेणार. आता एवढं सोपं झालं, हॅलो पुरुषोत्तम महाराज का बरं बोलतात असे जणू काही महाराज पैसे मागतात, एवढं वजनात त्यांचं बोलणं. आपलं तरी प्रेमळ बोलणं आहे. तारीख घ्यायची महाराज, सप्ताह आहे आमच्या गावाला. मग आता म्हणा ना, पहिला दिवस, दुसरा दिवस, सांगा ना कोणता दिवस घालायचा तुमचा, दिवस कोणता घालायचा. मला 13वा घाल, सोपं झालंय महाराज. अवघड श्रद्धा राहिलीच नाही. अहो एकदा एका पुण्यात मी कीर्तन घेतलं, माझ्याकडून रद्द झाली. बरं कीर्तनकार आहे, मी कोण आहे, मी काही देव नाही, काही मशीन नाही. आता तुमच्या 2 तासासाठी सकाळी 8 वाजेपासून बुलढाण्याहून प्रवास चालू आहे. आता इथंच 1.5 तास गेला. मग अशी मी तुम्हाला सांगितलं ट्रॉफिक वगैरे, आणि जर एखादी चुकून तारीख रद्द झाली, लोक म्हणतात महाराज तू कसं येत नाही, आम्ही येतो तिकडं. अरे म्हणजे हे काही व्यवहार आहे का काय? हे कीर्तन आहे ना, कीर्तन हे प्रेमाचं आहे ना. तुमच्या वडिलाची पुण्यतिथी आहे, तुम्ही मला प्रेमानं बोलवलंय, मी प्रेमाने कीर्तन करणार आहे. बरं मी काही ऍडव्हान्स घेत नाही, मी महाराष्ट्रातला एकमेव कीर्तनकार आहे. अजून कोणी सांगावं की पुरुषोत्तम महाराजांनी 1 रुपया ऍडव्हान्स घेतला महाराज. काही लोकांनी ऍडव्हान्सची पद्धत सुरू केली. आपलं तसलं काही नाही, एकदम मोकळं काम आहे हो, पण लोकांना पटत नाही. पण कीर्तन बरं तुमच्याकडून रद्द झालं की लोक डायरेक्ट सांगतात महाराज ते जमत नाही, आमच्या तिथं असा प्रॉब्लेम झाला, आम्ही तुमच्यावर केस करतो का. त्या खेड शिवापूरला एकाची तारीख घेतली, आणि तो तालीम मला माणूस होता. ते म्हण तू कसं येत नाही, 500 पोरं म्हणे तालीमचे, म्हणे मग मारतो काय तारीख घेतली, म्हणजे अवघडच झालं. श्रद्धा प्रेम लोकांच्या मनात राहिलेली नाही. लोकांना फक्त चॉईसनं कीर्तनकार पाहिजे. पूर्वीचे लोक श्रद्धेनं कीर्तन ऐकत होते, भावनेनं ऐकत होते, प्रेमानं ऐकत होते. आज लोक चॉईसनं, चॉईस कपड्याची करा गड्यांना, चॉईस मोबाईलची करा, परमार्थाची चॉईस नका करू. बरं परमार्थ हा श्रद्धेनं झाला पाहिजे. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, परमार्थासाठी फक्त भाव लागतो. भाव बळे आकळे एरविना कळे करतळे यावळे तैसारी, भावे गावे गीत शुद्ध करून या, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी. परमार्थ फक्त माझी विनंती गड्यानं, तुम्हाला परमार्थ भावनेनं करा, श्रद्धेनं करा, प्रेमाने करा. आणि प्रेमानं जर नाही परमार्थ केला तर नाथ बाबा सांगतात, रांडवीने जे शृंगार पै केला, शृंगार पै केला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे हो. म्हणून परमार्थ भावनेनं काढा. आणि मी नेहमी सांगत असतो, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. असं वाटतंय ना प्रत्येकाला आपल्या पुण्यतिथी आपल्या घरच्यांनी साजरी करावी, असं वाटतंय ना माझ्या दसऱ्या विधीला लोक जमा व्हावे, असं वाटतंय ना तुम्ही गेल्यानंतर लोकांनी तुमचं चांगलं नाव घ्यावं. तर आजपासून चांगलं कार्य करायला शिका. अरे देवाने जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे. कुत्र आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवी, म्हैस आडवी, कोल्हा आडवं, फक्त एकच उभं जन्माला घातले. देव तर डोक्याला हात लावून बसला. हे बावळट उभा असून एवढं आडवं चालतं. बाय चान्स आडवं असतं तर किती आडवं चाललं असतं. 100 मांजरी आडव्या जाऊ दे, तुमचं काम होईल. पण गावातला एक माणूस आडवा गेला तर सप्ताह होत नाही. एवढं नालायक जाते माणसाची.
एक माणूस आडवा गेला तर बिनविरोध होणारी ग्रामपंचायत निवडणूकला ती एवढी ताकद आहे माणसाची. अरे परत परत नाही रे बाबा नो. याच तोंडानं तुम्हाला चांगलं बोलायचं आणि याच तोंडानं तुम्हाला वाईट बोलायचं. चांगलंच बोलून घ्या. प्रत्येकाने जीवनामध्ये थोडं तरी चांगलं काम करा. जर नाही तुम्ही चांगलं काम केलं तर निश्चित अरे कोणाची त्या महाराष्ट्रात नाही साजऱ्या होत. मला आनंद आहे आज इथं बसायला जागा नाहीये. काही उभे राहून आमचे तरुण मित्र मंडळी सर्व कीर्तन ऐकत आहात. मला आनंद वाटतोय. उत्तमराव ज्या ठिकाणी असतील वैकुंठातून कैलासातून हा कार्यक्रम पाहत असेल ना महाराज, त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असतील. ते म्हणत असतील काय गोड नियोजन माझ्या लेकरांनी केलं महाराज की आज बसायला जागा नाही. खरं सांगतो समाज हा कोणाकडे जात नाही. कोट्यावधी रुपये खर्चायला तयार आहे पुढारी लोक, पण 100 लोक सुद्धा सभेला येत नाही. एवढे वाईट दिवस आजकाल महाराष्ट्राच्या पुढाऱ्या. एवढे लोक कोणत्याही पुढाऱ्यांना जमून दाखव. 1 रुपया खर्च न करता बॅनर लावायचं नाही, काहीच नाही, काहीच नाही. फक्त अहो महाराज रोजान माणसं आणावं लागतात हो. 1000 रुपये रोज. परत दारू काय वाजायची, कोंबडी काय. बर जो मेन असतो तो 300नच पैसे देतो. तिथं परत भांडणं सुरू होतात. अरे 1000 ठरवलं नालाय का 300 दिले. किती उद्योग आहे महाराज. अवघड आहे. हा जो संप्रदायाने हे जे लोक गोळा केले ही पुरुषोत्तम पाटलाची ताकद नाहीये. तुम्ही जे आज माझ्या समोर बसलेले आहात ही माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची पुण्याई आहे. ज्ञानोबरायाने केलेले हे शुद्ध बीजापोटी जसं आपण पेरलंय त्याने इवलेसे रोप लाविले त्याचा वेणू गेला गगनावरी. अजून तर आपल्याला काय काय दिवस पुढे पाहायला भेटतील. कठीण तळा झाला असेल महाराज. काय झालं काही कळत नाही. परमार्थातही तसं झालं. आणि राजकारणाबाबतीत तर मी काही बोलणार नाही, कारण तुम्ही सर्व मंडळी राजकारणी. मावळ म्हणजे काही साधं आहे का महाराज. धर्माचं काम करणाऱ्या माणसाने मॅनेज नाही झालं पाहिजे. तुम्ही अरे एखादा आदर्श ज्या व्यक्तीकडे अरे आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्रात संभाजी राजाला का थोडं आम्हीच दाखवलं का महाराज. अरे संभाजी राजाला औरंगजेब बादशाह जे पाहिजे ते द्यायला तयार झाला होता. एकदा मान तो मुस्लिम आहे म्हणून मेले महाराज संभाजीराजे. गरम सळ्या संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये घातल्या, अंगाची कातडी काढली. त्या राजाचे अनुयायी होता आपण, त्या संभाजी राजाचे पारसा होता आपण. आज ती ज्यावेळेस खाली पाहत असेल भगतसिंग राजगुरू वयाच्या 23व्या 22व्या वर्षी ज्यांनी गळ्यामध्ये फास गुंतवला ते लोक ज्यावेळेस खाली पाहत असेल त्यावेळेस निश्चित महाराज त्यांना सुद्धा वाईट वाटत असेल. ह्या मूर्खांच्या नादी लागून आम्ही गेलो. त्यांना माहित नव्हतं पुढे हे एवढे वाईट तयार होतील. अजिबात निष्ठा राहिली नाहीये. संप्रदाय असो का कोणत्या गोष्टी असो महाराज सगळ्या ठिकाणी मॅनेज व्हायला लागले. कठीण झालं. कसं होणार उद्या भविष्यात. असं नाही झालं पाहिजे महाराज. मी सांगू तुम्हाला परमार्थ जर असेल तर परमार्थात जसा भाव गरजेचा आहे, परमार्थामध्ये भाव गरजेचा आहे, तसं एकनिष्ठता प्रत्येक ठिकाणी कशी आहे गरजेची महाराज. मेले काही लोक पण त्यांनी एकनिष्ठता नाही सोडली वर महाराज. वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत झाले ना त्यांनी पांडुरंग परमात्मा सोडून दुसऱ्या देवाचं वर्णन सुद्धा नाही केलं महाराज. म्हणून तर आज ते लोक एवढे पूजनीय झाले. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाचे.